तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही सकाळी आधी एका कलशमध्ये पाणी, गंगाजल आणि गुलाबजल हे सगळं ॲड करायचं. थोडंसं कच्चं दूध हे सगळं मिक्स करायचं आहे. सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर तुम्हाला ते पाणी पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी. त्याच्यानंतर थोडीफार धूपबत्ती वगैरे तुम्हाला करायची आहे. याने काय होणार तर घराचं वातावरण जो आहे, ऑरा जो आहे हा पॉझिटिव्ह होईल. त्याच्यानंतर थोडंसं तुम्ही धूप करा घरामध्ये. आपली गोपरी जी असते ती आधी गरम करून घ्या. त्याच्यावर कपूर आणि लवंग आणि गुगुळ याचं थोडंसं धूप करायचं आहे तुम्हाला, की घरामध्ये अजून प्रसन्न वातावरण निर्माण होईल. मी असं म्हणेल जास्त काही नाही घेतलं तरी चालेल, पण कलश मात्र घ्यायचा आहे विकत. त्याच्यामध्ये तांदूळ भरून आणायचे आणि हा कलश आपल्याला नॉर्थ ईस्टला ठेवायचा आहे, म्हणजे ईशान्य दिशेला. 3 दिवस म्हणजे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि महालक्ष्मी पूजन हे 3 दिवस झाले. या 3 दिवशी आपण तिथेच ठेवणार आहोत. आफ्टर महालक्ष्मी पूजनानंतर कलश आपण आपल्या यूजमध्ये घेणार आहोत. तांदूळ जे आहे ते तांदूळाच्या डब्यामध्ये टाकून देणार आहोत आणि तांदूळाच्या डब्यामध्ये एक केसरची डबी पण आपण ठेवूया.